अंगशास्त्रज्ञ म्हणवणारा कॅप्टन खरात 10वीला गणितातला नापास विद्यार्थी शाळेतलं मूळ नाव बदलून नंतर कॅप्टन उपाधी लावल्याचं समोर. चौकशीसाठी एसआयटी नांदगाव बुद्रुकमध्ये गेल्याची सूत्रांची माहिती. नांदगाव बुद्रुकमध्ये खरातला काळ्या जादूसाठी लागणारं साहित्य पुरवल्याचा संशय. खरात प्रकरणामध्ये आता शासकीय अधिकारी अडचणीत. अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांची प्रतिनियुक्ती रद्द. झी 24 बातमीचा दणका. अशोक खरात प्रकरणामध्ये बडा मासा पोलिसांच्या रडारवर. खरातच्या शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार. शिवनिका ट्रस्टचे संचालक सीए ललित पोफळे चौकशीच्या फेऱ्यात. विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजणार. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत चर्चा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणार उत्तर. महायुतीच्या नेत्यांनी रात्री घेतली सीएमची भेट. अशोक खरात प्रकरणात चर्चा झाल्याची माहिती. रुपाली चाकणकरांवर कारवाईची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या राजकीय निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचा साहेब असा उल्लेख. तर पुलंनंतर कोट्याधीश उपाधी उद्धवजींना शोभते. मुख्यमंत्र्यांची कोपरखळी. तर विंदांच्या कवितेतून ठाकरेंचा शिंदेंना टोला. नीलम गोऱ्हेंविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून मवियात उभी फूट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांच्या प्रस्तावावर सह्याच नाहीत. तर सभापतींनी निलंबनाचे आदेश दिले. तर निर्णय घेण्याचा अधिकार आमचाच. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. अमरावती शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा. गॅस भरण्यासाठी पंपांवर रिक्षांच्या रांगा. शहरातील गॅस दरातील तफावतीवरून नाराजी. रिक्षा चालकांचा प्रशासनाविरोधात संताप. 8 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केलं तर रिफंड मिळणार नाही. रेल्वेच्या नव्या नियमामुळे प्रवाशांना झटका. सध्याचा 4 तासांचा नियम बदलला. महामुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी वाढणार. गेले 3 दिवस तापमान 30 अंशांवर.